भारत माता की भारत माता की। भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ पिंपळनेर शहरात आयोजित तिरंगा यात्रेत देशप्रेमी नागरिकांचा उसळला जनसागर। डोक्यावर तिरंगा फेटा, हातात तिरंगा ध्वज अन मुखी भारत मातेचा जयघोष करीत शेकडो देशप्रेमी नागरिक भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ पिंपळनेर शहरात निघालेल्या तिरंगा रॅलीत सहभागी झाले। पिंपळनेर येथील रामनगर येथून या रॅलीचा प्रारंभ झाला। त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून ही तिरंगा रॅली काढण्यात आली। जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी धाडस दाखवीत ऑपरेशन सिंदूर राबवलं। त्यातून भारतीय सेना जगात केवळ शौर्यवानच नव्हे तर अतुलनीय आहे हे पुन्हा सिद्ध झाले आहे। या यशाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ पिंपळनेर शहरातून बुधवारी सकाळी भव्य दिव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली। या तिरंगा यात्रेत साक्रीचे आमदार मंजुळा गावित, शिवसेना शिंदे गटाचे धुळे जिल्हाध्यक्ष तुळशीराम गावित यांच्यासह पिंपळनेर व परिसरातील देशप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत हम सब एक है चा संदेश दिला। सबसे प्यारी तेरी सूरत प्यार है। प्रत्येकाच्या डोळ्यात देशासाठी अभिमान होता। मोठांवर भारत माता की जय, वंदे मातरमचा जयघोष आणि हाती अभिमानाने फडकणारा तिरंगा होता। उपस्थितांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे व भारतीय सैन्याच्या शौर्याचे कौतुक केले। वंदे मातरम। यावेळी पिंपळनेरसह साक्री तालुक्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांचे व माजी सैनिकांचा पिंपळनेरकरांच्या वतीने पुष्पवृष्टी करीत स्वागत करण्यात आले। सदर तिरंगा यात्रेत पिंपळनेरसह परिसरातील असंख्य देशप्रेमी नागरिक, युवक युवती, माता भगिनी आणि लहान मुलं उत्साहाने सहभागी झाले। तर साक्री, निजामपूर, पिंपळनेरमधील पोलीस अधिकारी, कर्मचारी, वन विभाग कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, पंचायत समिती व तहसीलचे कर्मचारी आणि एनसीसीचे विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तिरंगा रॅलीत वाहनावरील भारत मातेची भव्य प्रतिमा तसेच रॅलीत सहभागी महिला पुरुषांच्या हातातील भारत मातेची प्रतिमा तसेच ऑपरेशन सिंदूर यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांचे फोटो असलेले पोस्टर हे लक्षवेधी ठरले। या तिरंगा रॅलीत महिला व बालकल्याण विकास विभाग, शिक्षण, आरोग्य, गृह, वन, महसूल, ग्रामविकास अशा सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाल्याचे दिसून आले। ब्युरो रिपोर्ट, एक्सप्रेस न्यूज मराठी, पिंपळनेर।